हौशी मुंबईला जायची. आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटोळं होऊ शकतं. पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आता आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेलं, आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी. सगळ्यांनी घरं सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच आहे, सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टहास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञ सुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत. माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही त्या भूमिकेवर ताठ आहेत, ठाम आहेत. कारण त्या दिवशी जे बच्चूभाऊ ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून 3दा उठलेलो त्या शब्दावर. मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी. आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आहे. आपण स्पष्ट सांगितलेलं की ते 2 शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, कारण ते लिहिले तुम्ही. नसतं आम्हाला नाविलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे. आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी, घरी बसू नका. आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते. त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या. घराच्या बाहेर पडा, सगळे मुंबईकडे चला. 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं. इथून मुंबईपर्यंतचं अंतर साधारण 355 किलोमीटरचं आहे. तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला 6 दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान 60 किलोमीटरचं अंतर चालावं लागणार आहे. तर हे सगळं शक्य होईल का? कसं चालणार आहात तुम्ही? त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो. कसं नाही? चलो लोकांच्या हिशोबाने चलू, रातपाट करू, चलू, आम्ही रातपाट करू.